कार्तिक आणि वर्षा यांची ही कथा म्हणजे केवळ एक प्रेम कहाणी नव्हती, तर ती दोन जीवांच्या संघर्षाची, उत्कटतेची आणि शेवटी झालेल्या एका भीषण शोकांतिकेची गाथा होती. कोकणातल्या एका निसर्गरम्य गावात कार्तिक राहायचा. सावळ्या रंगाचा, उंचपुरा आणि डोळ्यात एक प्रकारची चमक असलेला कार्तिक गावातल्या सगळ्यांचा लाडका होता. पण त्याच्या आयुष्यात खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा वर्षा त्यांच्या शेजारच्या वाड्यात पाहुणी म्हणून राहायला आली. वर्षा, शहरात वाढलेली मुलगी, तिचे रूप म्हणजे जणू निसर्गाची एक किमयाच होती. तिची नारळ फोडीसारखी कांती, हरणासारखे टप्पोरे डोळे आणि काळ्याभोर केसांची लांबसडक बट कोणालाही घायाळ करणारी होती. जेव्हा ती बागेत फिरायला यायची तेव्हा तिचे सुडौल आणि मादक शरीर पाहून कार्तिकचे भान हरपायचे. तिच्या चालण्यातील ती लय आणि अंगावरच्या साडीतून डोकावणारे तिचे मोहक वळणदार शरीर कार्तिकला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायचे. तिच्या सौंदर्याचे ते कामुक आकर्षण कार्तिकला अस्वस्थ करत असे. वर्षाच्या सौंदर्याचे वर्णन करणे म्हणजे निसर्गाच्या एका जिवंत कलाकृतीचा उलगडा करण्यासारखे होते. तिचे रूप केवळ देखणे नव्हते, तर त्यात एक प्रकारची नशा आणि ओढ होती, जी समोरच्याला क्षणार्धात मोहजाला तडकवत असे. तिचे उन्नत आणि सुडौल वक्षस्थळ तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार देत होते. साडीच्या पदराखालूनही तिची ती पिळदार शरीरयष्टी आपले अस्तित्व दर्शवत असे. तिच्या पांढऱ्या शुभ्र मानेवर रुळणारी केसांची बट तिच्या सौंदर्यात भर घालत होती. कार्तिकने ठरवले की काहीही करून वर्षाचे मन जिंकायचे. त्याने कधी तिला बागेतली ताजी फुले दिली, तर कधी तिच्या आवडीची गाणी गुणगुणत तिच्या घरासमोरून फेऱ्या मारल्या. वर्षा मात्र सुरुवातीला त्याला भाव देत नव्हती. एके दिवशी कार्तिकने हिंमत एकवटली आणि तिला प्रपोज केले, पण वर्षाने स्पष्ट शब्दात त्याला मकार दिला. कार्तिक, आपण दोन वेगळ्या जगातील आहोत, हे शक्य नाही, ती म्हणाली. कार्तिकचे हृदय तुटले, पण त्याने हार मानली नाही. त्याने आपले प्रेम निस्वार्थपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. हळूहळू वर्षाला त्याच्यातील सच्चेपणा जाणवू लागला. त्या नकाराचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे तिलाच कळाले नाही. पावसाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी आभाळ भरून आले होते. कार्तिक आणि वर्षा एका निर्जन टेकडीवर भेटले. पावसाच्या सरींनी वर्षा पूर्ण भिजली होती. तिचे ओलेचिंब शरीर तिच्या कपड्यांमधून अधिकच खुलून दिसत होते. त्या एकांत क्षणी दोघांमधील आकर्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यांच्यातील शारीरिक संबंधांनी त्यांच्या प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ते आता फक्त प्रेमी राहिले नव्हते, तर एकमेकांचे अविभाज्य भाग बनले होते. कार्तिक आणि वर्षाच्या प्रेमाचा तो बहर आता एका भीषण वणव्यात होरपळून निघणार होता. ज्या क्षणी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक मिलनाने परमोच्च बिंदू गाठला होता, त्याचवेळी नियतीने आणि क्रूर समाजाने त्यांच्यात एक अशी दरी निर्माण केली, जी ओलांडणे अशक्य वाटू लागले. त्या रात्रीच्या मिलनानंतर वर्षाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, पण ती चमक फार काळ टिकली नाही. दुसऱ्याच दिवशी पहाटे वर्षाच्या वडिलांना आणि भावांना त्यांच्या गुप्त भेटीचा सुगावा लागला. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या कार्तिकला वर्षाच्या भावांनी अमानुषपणे मारहाण केली. वर्षा रडत-ओरडत बाहेर आली, पण तिला केसाला धरून आत ओढण्यात आले. कार्तिकला रक्ताच्या थारोळ्यात तिथेच सोडून देण्यात आले आणि वर्षाला एका काळुख्या खोलीत साखळदंडाने बांधून ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तिचे ते कोमल आणि मादक शरीर आता वेदनेने ग्रासले होते. तिच्या अंगावर निळे वळ उमटले होते, पण त्याहून मोठी जखम तिच्या मनावर झाली होती. शुद्धीवर आल्यावर कार्तिकने वर्षाच्या वाड्याकडे धाव घेतली, पण तिथे बंदुकांच्या नळ्या आणि गुंडांचा पहारा होता. त्याला गावातून कायमचे हाकलून लावण्यात आले. दोघांना एकमेकांपासून पूर्णपणे तोडण्यासाठी वर्षाच्या वडिलांनी क्रूर योजना आखली. वर्षाचा फोन फोडून टाकण्यात आला. खिडक्यांना लाकडी फळ्या ठोकून तिला बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तोडण्यात आले. तिला अन्नपाणीही मोजून दिले जाऊ लागले. कार्तिक शहरात गेला, पण त्याचे मन गावातच घुटमळत होते. त्याने वर्षाला पत्रे लिहिली, पण ती वर्षापर्यंत पोहोचण्याआधीच जाळून टाकण्यात आली. त्याने मित्रांकडे निरोप पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मित्रांनाही धमकावण्यात आले. महिने उलटले, पण दोघांनाही एकमेकांचा थांग पत्ता नव्हता. कार्तिक जिवंत आहे की मेला या विचाराने वर्षाचे टप्पोरे डोळे सुजले होते. तिचे ते भरलेले शरीर आता काळजीतून सुकत चालले होते. दुसरीकडे कार्तिक वेड्यासारखा वर्षाच्या वाड्याच्या आसपास रात्रीचा फेरा मारायचा, पण तिथे फक्त शांतता आणि पहारा होता. त्यांना वाटले की कदाचित समोरच्याने आपल्याला विसरून नवीन आयुष्य सुरू केले असावे, पण त्यांच्या हृदयाची धडधड मात्र अजूनही एकमेकांच्या नावानेच चालत होती. प्रेमाच्या शिखरावरून थेट पाताळात कोसळलेल्या या दोन जीवांना आता कळून चुकले होते की जर आता काही केले नाही तर ते कधीच भेटू शकणार नाहीत. वर्षाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली होती आणि कार्तिकसाठी तो करो या मरोचा क्षण होता.
घरातून होणाऱ्या त्या टोकाच्या विरोधामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. एका काळोख्या रात्री सर्व जगाची पर्वा न करता ते शहरात पळून आले. एका छोट्या देवळात त्यांनी लग्न केले, पण सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. त्यांच्याकडे पैसे नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हते. कार्तिकने मिळेल ते काम केले, पण वर्षाच्या घरचे लोक त्यांचा शिकारी कुत्र्यासारखा शोध घेत होते. संकटांची मालिका सुरूच होती. कधी उपासमार तर कधी राहत्या जागेवरून हकलपट्टी, पण तरीही एकमेकांचा हात त्यांनी सोडला नाही. शहराच्या एका कोपऱ्यात एका जुन्या चाळीतील छोट्याशा खोलीत कार्तिक आणि वर्षाचा नवा संसार सुरू झाला होता. बाहेर जगाचा गोंधळ होता, पण त्या 4 भिंतींमध्ये फक्त त्या दोघांचे श्वास आणि एकमेकांबद्दलची आत्यंतिक ओढ होती. खोलीत मंद प्रकाशाचा एक दिवा जळत होता. वर्षा खिडकीपाशी उभी राहून बाहेरच्या काळोखाकडे पाहत होती. तिचे उंच आणि सुडौल शरीर त्या अंधुक प्रकाशात अधिकच खुलून दिसत होते. कार्तिक हळूच तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने आपले हात तिच्या नाजूक कमरेभोवती गुंफले. वर्षा शहारली. कार्तिक कुजबुजत, वर्षा, अजूनही भीती वाटतेय का? आपण खूप लांब आलोय ग. वर्षा, कार्तिक, तुझ्यासाठी मी माझ्या घर, प्रतिष्ठा सगळे सोडून आले. आता माझ्याकडे फक्त तूच आहेस. कार्तिक, आणि माझ्याकडे फक्त तू. वर्षा, तुझ्या त्या मादक रूपाने मला पहिल्याच भेटीत वेड लावलं होतंस, पण आज तुझं हे मन पाहून मला वाटतंय की मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. वर्षाने आपले दोन्ही हात कार्तिकच्या गळ्याभोवती टाकले. तिच्या रसाळ ओठांवर एक हलकी स्मितरेषा उमटली. वर्षा, कार्तिक, जेव्हा त्या खोलीत मी कैद होते तेव्हा फक्त तुझ्या स्पर्शाची ती आठवण मला जिवंत ठेवत होती. लोक म्हणतात आपण पाप केलंय, पण मला वाटते हे प्रेमच माझं पुण्य आहे. तिने आपले डोके कार्तिकच्या रुंद छातीवर टेकवले. कार्तिकला तिच्या उन्नत आणि सुडौल वक्षस्थळाची धडधड आपल्या शरीराला भिडलेली जाणवत होती. त्याने तिला हळूच उचलून खाटेवर नेले. कार्तिक, आज कोणीच आपल्यामध्ये नाही, ना समाज ना तुझे घरचे. आज फक्त तू आणि मी. त्या रात्री पुन्हा एकदा त्यांच्यातील शारीरिक आकर्षणाने सीमा ओलांडल्या गेल्या. कार्तिकने वर्षाच्या शरीराच्या प्रत्येक कोपरा आपल्या प्रेमाने नाहू घातला. वर्षाच्या मुखातून निघणारे ते हळूवार हुंकार आणि कार्तिकची ती आत्यंतिकता. त्या रात्री त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांना वचन दिले की मरण आले तरी ते सोबतच येईल. पण नशिबाला काही वेगळेच मान्य होते. पहाटेचे 4 वाजले असतील. अचानक दारावर जोरात लाथ पडली. कार्तिक दचकून जागा झाला. समोर वर्षाचे 2 भाऊ आणि हातात नंग्या तलवारी घेतलेले 5-6 गुंड उभे होते. वर्षाचा मोठा भाऊ ओरडून, आमच्या घराण्याची इज्जत धुळीला मिळवून तुला वाटलं तू सुखी राहशील? आज तुझा शेवट आहे. वर्षा, दादा, नको, मला मारा, पण कार्तिकला सोडा. त्याने काहीच केलं नाहीये. आम्ही लग्न केलंय. पण संतापलेल्या भावांनी वर्षाला एका बाजूला झिटकवले. कार्तिकने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण एका गुंडाने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. कार्तिक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. कार्तिक, वर्षा, पळ इथून. वर्षाने धावत जाऊन कार्तिकचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तिची पांढरी शुभ्र साडी आता कार्तिकच्या रक्ताने लाल झाली होती. वर्षा, कार्तिक, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. आपण सोबत राहण्याचं वचन दिलं होतं ना? तिने आपल्या भावाकडे पाहिले. तिच्या नजरेत आता भीती नव्हती, तर फक्त तिरस्कार होता. मारून टाका मलाही, कारण या जन्मात वर्षा फक्त कार्तिकचीच आहे आणि मेल्यावरही त्याचीच राहील. क्रूर भावाने तलवारीचा एक जोरदार वार वर्षाच्या मानेवर केला. वर्षाचे शरीर कार्तिकच्या अंगावरच कोसळले. दोघांचे रक्त एकमेकांमध्ये मिसळले. ज्या शरीरांनी एकमेकांना इतक्या उत्कटतेने जवळ घेतले होते, तीच शरीरे आता रक्ताच्या थारोळ्यात कायमची शांत झाली होती. सकाळ झाली तेव्हा त्या खोलीत फक्त 2 प्रेते होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. जगाने त्यांना जगू दिले नाही, पण मृत्यूने त्यांना कायमचे एक केले. आजही त्या चाळीत राहणारे लोक म्हणतात की अमावस्येच्या रात्री तिथून 2 प्रेमिकांचे कुजबुजण्याचे आवाज येतात. एक अशी प्रेमकहाणी जी अधुरी राहूनही अमर झाली.